श्री स्वामी समर्थ. नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने. मागील भागात आपण बघितलं, रितेश पुण्याला गेला आणि प्रिया मुंबईमध्येच राहिली. आता पुढे. आज प्रिया कॉलेजमधून घरी आली. ती आज खूप खुश होती. तिचा थर्ड इयरच्या फर्स्ट सेमेस्टरचा रिझल्ट लागला होता. ती ऑल क्लिअर होऊन तिला फर्स्ट क्लास मिळाला होता. घरी येऊन ती लगेच रितेशला फोन करणार इतक्यात तिच्या लक्षात येतं की रितेशजी तर 7 वाजता घरी येतात आणि आता तर फक्त 6 वाजलेत. प्रिया लगेच मोबाईल बाजूला ठेवते आणि ड्रेस बदलून फ्रेश होऊन किचन मध्ये जाते. प्रिया स्वतःचा चहा घेते आणि सासूबाईंना चहा देते. चहा घेऊन होताच ती लगेच स्वयंपाक करायलाही लागते. आज ती रात्रीच्या जेवणात रव्याचा शिरा बनवते. स्वयंपाक होताच ती तिच्या रूम मध्ये जाते आणि रितेशजींना फोन लावते. पण रितेश काही फोन उचलत नाही. रितेश ड्युटी संपून घरीच निघाला असतो. बाईकवर असतो म्हणून तो प्रियाचा फोन उचलत नाही. प्रिया मोबाईल बाजूला ठेवते आणि जेवण झाल्यानंतर अभ्यास करण्यासाठी काही बुक्स काढून ठेवते. सासूबाई प्रियाला आवाज देतात आणि जेवायला वाढ असं सांगतात. प्रिया लगेच डायनिंग टेबलवर तिघांना जेवायला वाढते आणि सर्वजण एकत्र बसून जेवण करतात. सासूबाई, प्रिया, आज शिरा बनवलास? काही खास कारण आहे का आज? प्रियाला माहित होतं ती कॉलेजला जाते हे सासूबाईंना अजिबात आवडत नाही, म्हणून ती रिझल्ट बद्दल काही सांगत नाही. प्रिया, नाही आहे, सहज केला. कपाटात रव्याचा डब्बा दिसला, मग विचार केला आज शिरा बनवूया म्हणून, बाकी काही नाही. सासूबाई, बरं बरं. सासऱ्यांचं तर लक्ष नसतं या दोघींकडे. ते त्यांचे टीव्ही पाहण्यात आणि जेवण करण्यात व्यस्त असतात. सर्वांची जेवण होतात. प्रिया किचन आवरून रूम मध्ये जाते तर रितेशचा तिला कॉल आलेला असतो. तर ती लगेच त्याला कॉल बॅक करते. रितेश फोन उचलतो. प्रिया, हॅलो, काय करताय तुम्ही? रितेश, जेवण करतो आहे. तू काय करते आहेस? प्रिया, मी जेवण करून आत्ताच रूम मध्ये आले. रितेश, ओके. आज काय स्पेशल कॉल केलास? आपलं ठरलं आहे ना संडे किंवा सॅटर्डेलाच कॉल करायचा. प्रिया, हो, आज स्पेशल आहे म्हणून मी तुम्हाला कॉल केला. माझा फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट लागला. रितेश, हो का? काय आहे रिझल्ट? प्रिया, ऑल क्लिअर विथ फर्स्ट क्लास. रितेश, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन्स डिअर. प्रिया, थँक्यू. ठीक आहे, तुम्ही जेवण करा, आपण संडेला बोलूयात. रितेश, ओके ओके, ठीक आहे, पण पार्टी हवी आहे मला. प्रिया, हो नक्कीच, तुम्ही मुंबईला आले की पार्टी करूयात. रितेश, बरं. प्रिया, बाय, गुड नाईट. रितेश, बाय, गुड नाईट, टेक केअर. प्रिया फोन कट करून बेडवर बसते. रिलॅक्स होण्यासाठी जरा वेळ ती मोबाईल बघते तर जो ऑनलाईन असते. प्रिया जोला हाय असा मेसेज करते. 5 मिनिट होतात तरी जो त्या मेसेजला रिप्लाय देत नाही. प्रिया विचार करते जो कुठे बिझी आहे. जोचा रिप्लाय येत नाही ते पाहून प्रिया शेवटी फोन ठेवून अभ्यासाला बसते. तिकडे रितेश जेवण करून त्याच्या रूम मध्ये येतो. दिवसभर काम आणि संध्याकाळी घरी येतानाच्या ट्रॅफिकमुळे तो खूप दमलेला असतो. आज मध्येच अचानक प्रियाचा कॉल त्याला आल्यामुळे त्याला झोप येत नव्हती. त्याला प्रियाची आठवण येत होती. त्याला इतकी आठवण येत होती तरी तो तिला कॉल करत नाही, कारण त्या दोघांनी ठरवलेलं असतं फक्त संडेला किंवा सॅटर्डेला कॉल करायचा. इतर दिवस आपापल्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करायचं. रितेश प्रियाचे त्याच्या मोबाईल मधले काही फोटो पाहत असतो आणि फोटो पाहत पाहत तो बेडवर आडवा होतो. बॅकग्राऊंडला गाणे वाजू लागते. ओ सजनी रे, कैसे कटे दिन रात, कैसे मिले तेरा साथ, तेरी याद सतावे रे. रितेश प्रियाचे फोटो पाहत पाहत झोपी जातो. तिकडे प्रिया अभ्यास करत असते. तिचा अभ्यास होताच ती मोबाईल घेऊन बेडवर आडवी होते तर तिला जोचा रिप्लाय आलेला दिसतो. पण ती तो मेसेज ओपन नाही करत. ती ठरवते की आता उद्याच डायरेक्ट कॉलेजला जाऊन तिला विचारूयात. असं ठरवून प्रिया फोन बाजूला ठेवते आणि झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया नेहमीप्रमाणे लवकर उठून सर्व कामं करून कॉलेजला येते. प्रिया क्लासमध्ये जाऊन बसते पण तिला जो काही दिसत नाही. प्रिया राहुलला विचारते, राहुल, जो कुठे आहे? राहुल, मला नाही माहिती ग. प्रिया, आज तुझ्यासोबत नाही आली का ती कॉलेजला? राहुल, कॉलेजला आली ना माझ्यासोबत, पण नंतर गायब झाली. प्रिया, काय? गायब झाली? अशी कशी गायब झाली? राहुल, माहिती नाही ग,
मी पण तिला थोड्या वेळ शोधलं, पण ती सापडली नाही मला. प्रिया: ओके ओके, ठीक आहे. क्लासमध्ये आली होती का ती तुझ्यासोबत? राहुल: हो, मग माझ्याच बेंचवर बसली होती, पण मी दुसरीकडे गप्पा मारायला लागलो तर ती गायब झाली. प्रिया: ओके, बरं, बघते मी. राहुल: बरं. प्रिया जोला शोधण्यासाठी क्लासमधून बाहेर जाणार इतक्यात तिला जो क्लासमध्ये येताना दिसते. प्रिया परत बेंचवर येऊन बसते. जो पण बेंचवर येऊन बसते. राहुल पण जोला आलेलं पाहून प्रिया आणि जोच्या मागच्या बेंचवर येऊन बसतो. प्रिया: काय ग जो, कुठे गेली होतीस? जो: कुठे नाही ग प्रिया, आत्ताच तर आले मी कॉलेजला. जो खोटं बोलते आहे ते पाहून राहुल जोचं बोलणं मध्येच तोडत राहुल म्हणतो, खोटं नको बोलू जो, आपल्याला क्लासमध्ये येऊन जवळपास अर्धा तास झाला आहे. बस स्टॉपवर तूच घाई करत होतीस कॉलेजला येण्यासाठी, म्हणून आज आपण लवकर आलो आहोत, बरोबर? राहुलचं बोलणं ऐकून जो डोक्याला हात मारते. प्रिया जो आणि राहुलचं बोलणं ऐकून शॉक होते आणि ती जोचा हात हातात घेऊन म्हणते, जो, तू आमच्याशी चक्क खोटं बोलते आहेस? काय झालं जो, अशी वेळ आली तुझ्यावर की तुला आमच्याशी खोटं बोलावं लागत आहे? हीच का आपली मैत्री? जो: अरे गप्पा ग जरा, मगाचपासून बघते आहे दोघ जण बडबड 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 करत आहात. मी सांगते ते ऐका जरा. जो अशी इमोशनल झाली आणि आपल्याला सर्व सांगायला तयार झाली ते पाहून राहुल आणि प्रिया एकमेकांना टाळी देतात आणि हसतात. इतक्यात क्लासमध्ये पहिल्या लेक्चरचे सर आले. जो लगेच दोघांना हळूच म्हणते, जेवणाच्या रिसेसमध्ये बोलूयात, चालेल? दोघ जण मान हलवून हो म्हणतात. मधली सुट्टी होते. राहुल, प्रिया आणि जो तिघ जण बेंचवर टिफिन काढून जेवू लागतात. प्रिया: बोल आता जो. जो जरा लाजते, जरा हसते, जरा वेळ शांत राहते. तिचं असं वागणं पाहून प्रिया आणि राहुल तिच्याकडे एकटक पाहू लागतात. प्रिया: ए बाई, तुझं लाजणं मुरडणं पाहायला आम्ही इथे नाही आलो, समजलं? काय मॅटर आहे ते आधी सांग. काल पण रात्री ऑनलाईन होतीस, मेसेज केला तर रिप्लाय सुद्धा देत नाही. जो: अगं केला होता मी तुला रिप्लाय. प्रिया: कधी केला रिप्लाय? अर्ध्या तासाने. प्रियाचं बोलणं ऐकून जो गालातल्या गालात हसू लागते. अजून पण जो काही सांगत नाही ते पाहून प्रिया वैतागून म्हणते, तू सांगणार आहेस की नाही? जो: अगं सांगते सांगते. प्रिया: बोल. राहुल तर नुसतं शांत बसून दोघांचं बोलणं नीट ऐकत असतो. जो: अगं, गॅदरिंगच्या दिवशी पाटील सरांनी माझा मोबाईल नंबर घेतला होता. मला वाटलं घरी ड्रॉप करताय म्हणून घेतला, म्हणून मी विशेष लक्ष नाही दिलं. पण आता मागच्या 8 दिवसापासून आम्ही रोज मेसेजवर बोलतोय. काल तर त्यांनी मला सांगितलं की मी त्यांना आवडते आणि हे काही टाइमपास नाही आहे, ते माझ्याशी लग्न करू इच्छिता. असं बोलून जोने दोघं हातांनी चेहरा झाकला. प्रिया आणि राहुल सर्व ऐकून शॉक झाले होते, पण ते लगेच जोला चिडवू लागले. जो पण खूप लाजत होती. जोच्या लाजण्यावरून स्पष्ट जाणत होतं की जो पण पाटील सरांना लाईक करते. खूप वेळ दोघांनी जोला चिडवल्यानंतर प्रिया राहुलला म्हणते, बास झाला आता राहुल, मला जोशी थोडं बोलायचं आहे. राहुल पण लगेच शांत बसतो. प्रिया: जो, तू पण पाटील सरांना लाईक करते का ग? तसं विचारण्याची गरज नाही, तू इतकी लाजते आहेस त्यावरून समजलंच आहे, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. जो अजून पण लाजत असते, पण हळू आवाजात म्हणते, हो, मला पण ते आवडतात. प्रिया लगेच जोला अभिनंदन करते आणि राहुलला म्हणते, अरे राहुल, तू पण विश कर तिला. पण राहुल एक नाही की दोन नाही. त्याचा काही रिप्लाय नाही ते पाहून जो आणि प्रिया राहुलकडे वळतात, तर तो हिरो दरवाजाकडे बघत असतो. दरवाजात सुषमा तिच्या मैत्रिणींबरोबर उभी असते. हे पाहून दोघी कपाळावर हात मारतात. प्रिया: कोणाचं काय तर कोणाचं काय. जो: ह्यात माझी काय चूक प्रिया? प्रिया: हो, बरोबर आहे. राहुलकडे हात करून, ह्यात तुझी तरी काय चूक? जेवणाची सुट्टी संपते आणि पुढचं लेक्चर सुरू होतं. कॉलेज संपल्यावर तिघजण गप्पा मारत मारत बस स्टॉपवर येऊन उभे राहतात. इतक्यात प्रियाच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं. प्रिया लगेच मागे वळून बघते. प्रिया मागे बघते आहे ते पाहून राहुल आणि जो पण ती जिकडे बघते आहे तिकडे बघू लागतात. तेजूने प्रियाच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. प्रिया मागे वळताच तेजू तिला घट्ट मिठी मारते, पण प्रिया तिला मिठीत घेत नाही. हे सर्व जो आणि राहुल डोळे मोठे करून बघत असतात. त्यांनाही तेजूचं असं वागणं पाहून नवल वाटतं.
तेजू थोड्या वेळाने मिठी सोडते आणि प्रियाला म्हणते, आय एम सॉरी प्रिया. प्रिया, कशासाठी तू सॉरी म्हणते आहेस? तेजू, सुनीलच्या चुकीच्या वागण्याबद्दल मी तुला सॉरी म्हणते आहे ग. प्रिया, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पण प्लीज त्याला समजाव, असं दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काड्या करू नये. मी त्याला काय त्रास दिला होता की त्याने असं केलं माझ्या बाबतीत? तुमचं जेव्हापासून जुळलं तेव्हापासून मी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही किंवा त्याचं नाव माझ्या तोंडातून काढलं सुद्धा नाही. पूजेच्या नादी लागून तो असं वागत असेल तर तू त्याला नीट समजाव. तेजू, हो, मी त्याला नक्की समजावेल, पण प्लीज तू त्याला माफ कर. मी परत एकदा सॉरी म्हणते त्याच्या वतीने. प्रिया, हा, इट्स ओके. तेजू, थँक्यू डिअर. प्रिया, तेजू तिथेच तिघांच्या ग्रुपमध्ये उभी राहते. तेजू आल्यामुळे ते तिघं शांतपणे उभे राहतात. त्यांच्या गप्पा बंद होतात. थोड्या वेळाने बस येते. ते चौघं बसमध्ये चढतात. तिथे पण तेजू बाजी मारते. प्रियाच्या शेजारी जाऊन बसते आणि ते बघून जो पाय आपटू लागते. ते पाहून राहुल तिला म्हणतो, जाऊ दे ना जो, सोड, आज माझ्याजवळ बस. जो मग राहुल जवळ बसते. प्रियाला तेजूचं असं वागणं पाहून नवल वाटत असतं आणि जोची चिडचिड पण जाणवत असते, पण ती काहीच करत नाही. जो आणि राहुलचा स्टॉप येतो. ते दोघं प्रियाला बाय करतात आणि उतरतात. तेजू लगेच प्रियाचा हात तिच्या हातात घेते आणि म्हणते, प्रिया, तुला आठवतं ते जुने दिवस? आपण किती बेस्ट फ्रेंड होतो, कायम सोबत राहायचो. प्रिया, हो, पण मी तर तुझी सेकंड नंबरची बेस्ट फ्रेंड होती ना. तुझी तर एक नंबरची बेस्ट फ्रेंड प्रियाश्मी होती, बरोबर? प्रियाचं बोलणं ऐकून तेजूचा चेहरा पडला, पण लगेच ती बोलली, हो, बरोबर आहे तुझं. प्रियाश्मी तर अजून पण माझी बेस्ट फ्रेंड आहे, पण तू माझी बेस्ट फ्रेंडशिप सोडून दिली. आता प्रियाला कळत नव्हतं काय बोलावं, म्हणून ती थोडा वेळ शांत बसली. तिला शांत बसलेलं पाहून तेजू म्हणाली, प्रियाश्मी तर तुझी पण बेस्ट फ्रेंड होती ना? ते ऐकून प्रिया पटकन बोलली, होती नाही, आहे. प्रियाश्मी अजून पण माझी बेस्ट फ्रेंड आहे. एवढंच की माझं लग्न झालं आणि मी हॉस्टेल सोडलं, म्हणून तिच्याशी कॉन्टॅक्ट कमी झाला. तुम्ही दोघी माझ्या बेस्ट फ्रेंड होत्या, पण तू कामच असं केलं की मला नको झाली तुझी बेस्ट फ्रेंडशिप. प्रिया एकदाची बोलून मोकळी झाली. प्रियाचं असं बोलणं ऐकून तेजू नाराज झाली. तिला वाईट वाटू लागलं. तिला नाराज झालेलं बघून प्रिया म्हणाली, पण इट्स ओके, आता मला काही प्रॉब्लेम नाही तुझ्या त्या वागण्याचा. उलट मी तुला थँक्यू म्हणते. तू तसं केलं म्हणून माझ्या लाईफमध्ये रितेशजी आले. थँक्यू तेजू, थँक्यू सो मच. प्रियाचं बोलणं ऐकून तेजूला जरा नवल वाटलं, पण जरा बरंही वाटलं आणि ती लगेच प्रियाचा हात तिच्या हातात घट्ट पकडून म्हणते, मग मग आता आपण पहिल्यासारखे बेस्ट फ्रेंड आहोत ना आता? असं म्हणताच प्रिया तिचा हात तेजूच्या हातातून सोडून घेते आणि पुढे काही बोलणार इतक्यात तेजूच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतं. ते पाहून प्रिया शांत होते आणि दोघी जणी त्या व्यक्तीकडे पाहू लागतात. कोण असेल बरं ती व्यक्ती? प्रिया तेजूची बेस्ट फ्रेंडशिप ऍक्सेप्ट करेल का? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. सर्व व्ह्युअर्सला माझी विनंती आहे, व्हिडिओ ऐकल्यानंतर प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करा. थँक्यू.